नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही खूप मेहनत करता पण सुख नाही, सुख समृद्धी कौटुंबिक सुखापासून वंचित आहात. असे का होते जाणून घेऊया. आयुष्यात बऱ्याच वेळेला काही चुका आपण जाणून बुजून करत नसलो तरी त्या होतातच. अशा चुका पुढे आपण वैवाहिक जीवन बिघडवण्याचं काम करतात. तुम्हाला वाटतं तुम्ही सगळं काही बरोबर करत आहात, पण तुम्हाला सुख का मिळत नाही, तुम्हाला नेमका का त्रास भोगावा लागतो, असं का होतं, चला जाणून घेऊया. याशिवाय अनेक वेळा आयुष्यात काही नकारात्मक घडले नसले तरीही परिस्थिती अशी बनवते की आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. यामुळे आपण कौटुंबिक सुखाचा उपयोग करून घेऊ शकत नाही. या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपण नेहमीच त्रासलेले असतो. तुम्ही कधी याबाबत विचार केलेला आहे का? असे का होते? भलेही तुम्हाला खात्री असेल की तुम्ही कुठल्याही बाबतीत चुकत नाही, परंतु तुम्ही सर्व काही बरोबर करत आहात, याचा तुम्हाला विश्वास आहे का? आपल्या पुराणशास्त्रात काही नियम दिलेले आहेत, त्यांचे पालन केले तर जीवनातील त्रास नक्की कमी होऊ शकतो. एक आहे मंत्रांचे उच्चारण. सकाळी उठल्यानंतर मंत्रांचे किंवा भजनांचे उच्चारण करणे गरजेचे असते. स्वतः उच्चारण करणे शक्य नसेल तर निदान ऐकणे तरी गरजेचे असते. दुसरा आहे मुख्य दरवाजासमोर केर कचरा. घराच्या मुख्य दरवाजासमोर कधीही केर कचरा गोळा होऊ देऊ नका. असे न केल्याने तुमचे आणि तुमच्या शेजाऱ्यांचे संबंध बिघडू शकतात. तिसरा आहे स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे. रात्री झोपण्यापूर्वी घरातील स्वयंपाकघर साफ करणे जरुरी असते. स्वयंपाकघरात खरकटी भांडी किंवा उरलेले अन्न उघडे राहिले तर माता लक्ष्मी नाराज होते. चौथा आहे खडीसाखर वापरून बनवलेली खीर. महिन्यातून एकदा तरी खडीसाखर वापरून बनवलेली खीर बनवा आणि आपल्या परिवारासह त्यांचा आस्वाद घ्या. असे केल्याने घरात धनधान्य सुखसमृद्धीचा वर्षा होतो. 5. बिछाण्यावर बसून जेवण करणे. बिछाण्यावर बसून जेवण करणे टाळा. जेवणे हे शक्यतो सर्व परिवाराने एकत्र घेणे गरजेचे आहे. यामुळे कौटुंबिक जिव्हाळा वाढतो. 6 आहे शेगडी सिंकमधील अंतर. घरातील शेगडी आणि सिंकमध्ये अंतर असणे गरजेचे आहे. शेगडी आणि सिंकमध्ये असलेले अंतर घरात संकटे येण्यास निमित्त ठरू शकते असे म्हणतात. 7 आहे घरातील कोळिष्टके. घरातील कोळिष्टके घरात येणाऱ्या गरिबीचे आणि आजाराचे संकेत देतात. घरातील कोळिष्टके वेळोवेळी काढणे गरजेचे आहे, म्हणजे कचरा, केर वगैरे. 8 आहे सोफा बेड खालील कचरा. तुमची बेड, सोफा किंवा इतर वस्तूंखालील कचरा किंवा खूप गोष्टी ठेवू नका. जाळी जळमटे असतील तर ती काढून टाका, अन्यथा अशी अस्वच्छ स्थितीमुळे आयुष्यातील प्रगती खुंटून जाते. 9 आहे अभ्यासाचे टेबल. घरातील मुलांचे अभ्यासाचे टेबल कायम पूर्व दिशेला ठेवले पाहिजे. असे केल्याने त्यांचे मन अभ्यासात लागते आणि बुद्धीला चालना मिळते असे म्हणतात. 10 आहे घरातील दरवाजे. घरातील दरवाजे, खिडक्या आणि नेहमी समसंख्येत असल्या पाहिजे. उदाहरणार्थ 2, 4 किंवा 6. सुवासिक मेणबत्त्या. 11 तुमच्या बाथरूममध्ये सुवासिक मेणबत्त्या जरूर ठेवा. असे केल्याने घरात सकारात्मकतेचा प्रसार होतो आणि तुमचे दाम्पत्य जीवन सुखी होते. 12 आहे नियमांचे पालन. जर तुम्ही या सर्व नियमांमधील काही नियमांचे पालन करत नसाल तर लवकरात लवकर आपली चूक सुधारा. तुमचे घर तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. यामुळे सकारात्मकता वाढेल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल. जीवन चांगले बदल होतील. तुम्ही जे काम कराल त्यात प्रगती होईल. श्री स्वामी समर्थ. नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. स्वामींचा जप नक्की करत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.